हॅलो. आपण CRPC मधलं काही सेक्शन्स पाहत होतो. त्यातलं आपण आता सेक्शन 182 पाहूया. ऑफेन्स कमिटेड बाय लेटर्स. आपण 177 चे एक्सेप्शन्स पाहत आहोत. ओके, तर त्यातलं पुढचं एक्सेप्शन आहे सेक्शन 182, ऑफेन्सेस कमिटेड बाय लेटर्स एक्सेट्रा. An offense which includes cheating may, if the deception is practiced by means of letters or telecommunication messages. याचा तर फार चाललेला आहे पहा. मीन्स ऑफ लेटर्स, पत्र पाठवून काहीतरी कुणीतरी आपल्याला डिसेप्शन करते, फसवणूक करते. और टेलिकम्युनिकेशन मेसेज बी इन्क्वायर्ड इनटू और ट्राइड बाय एनी कोर्ट. एनी कोर्टला अंडरलाईन करा. within whose local jurisdiction such letters or message were sent or were received. पहा, सायबर क्राईम खूप वाढलेला आहे आता. त्याचाही तुम्ही थोडा थोडा डिटेल अभ्यास करा, जेणेकरून कसं होईल की तुम्हाला प्रॅक्टिसला फार सोपं जाईल. आता बऱ्याच केसेस तशा येत राहतात. सो सच लेटर्स ऑर मेसेज जिथून पाठवला गेलाय त्या ठिकाणी पण ज्युरिस्डिक्शन आहे, आणि जिथं रिसीव्ह झालाय त्या ठिकाणी पण याचं ज्युरिस्डिक्शन आहे. अँड any offense of cheating or dishonestly inducing delivery of property may be inquired into or tried by a court within whose local jurisdiction the property was delivered by the person deceived or was received by the accused person. एक प्रॉपर्टी झालेली आहे. प्रॉपर्टी काय केलेली आहे, एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलेली आहे समोरच्याला फसवणुकीच्या उद्देशाने, फ्रॉडच्या उद्देशाने, किंवा हा गुन्हा आहे. मग अशा वेळेस ती प्रॉपर्टी जिथून पाठवली, ज्याने पाठवली त्या त्याला पण ज्युरिस्डिक्शन आहे, आणि जिथं रिसीव्ह झाली कडून त्याला पण ज्युरिस्डिक्शन आहे. ओके. एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 494 और सेक्शन 495 of the Indian Penal Code 1860 may be inquired into or tried by a court within whose local jurisdiction the offense was committed, or offender last reside, or his or her spouse by the first marriage, or the wife by the first marriage has taken up permanent residence after the commission of the offense. सो हे जे गुन्हे आहेत मॅरेजच्या संदर्भातले, हे गुन्हे जिथं कमिट झालेले आहेत त्या ठिकाणी केलं जाईल. फर्स्ट वाईफ जिथं राहते म्हणजे बायगॅमीचा ऑफेन्स असेल तर हा जो ऑफेन्स आहे तिथं कसा आहे, जिथं हा ऑफेंडर रिसाइड होतो तिथं गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जिथं ती फर्स्ट वाईफ जिथं राहत होती आधी तिथं गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तिचं परमनंट रेसिडेन्स जिथं आहे तिथं सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर सेक्शन 183 ऑफेन्स कमिटेड ऑर ऑन जर्नी ऑर व्हॉयेज. जर्नी म्हणजे प्रवास, व्हॉयेज म्हणजे पाण्यातला प्रवास. इथे जेव्हा ऑफेन्सेस होतात तेव्हा काय करायचं, when an offense is committed with the person by or against whom or the thing in respect of which the offense is committed is in the course of performing a journey or voyage. प्रवास चालू असतो, प्रवासाच्या दरम्यान गुन्हे होतात. कॉमनली पाण्यातून जेव्हा प्रवास करत असतो, वाईज चालू असतं, त्यावेळेस खूप गुन्हे घडतात जहाजावर, शिपवर. द ऑफेन्स मे बी इन्क्वायर्ड इन टू अ ट्राइड बाय अ कोर्ट थ्रू or into whose local jurisdiction that person or thing passed in the course of that journey or voyage. ज्या लोकल ज्युरिस्डिक्शन मध्ये कोर्टाच्या गुन्हा हा घडलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा ही केस दाखल केली जाऊ शकते. त्याच्यानंतर 184 पुन्हा येऊन आपल्या जिथं आहे तिथं तर दाखल केली जाऊ शकते, पण ज्या ठिकाणी हा गुन्हा घडलेला व्हॉयेजच्या दरम्यान, आता समजा इथून इंग्लंडला निघालेत, मग व्हॉयेज करताना किंवा पाण्यातून प्रवास करतोय, अमेरिकेला चाललेत बाबा पाण्यातून, मग अशा वेळेस गुन्हे जे रस्त्यावर व्हॉयेज करताना घडतात त्यावेळेस तिथं जिथं ते ज्युरिस्डिक्शन आहे, जिथं ते घडलेला आहे गुन्हा, समजा एखादा मर्डर झालेला आहे तो एरिया आहे, तिथं तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. सेक्शन 184 प्लेस ऑफ ट्रायल फॉर ऑफेन्स ट्रायबल टुगेदर. एकत्रितपणे जेव्हा गुन्हेगार असतात तेव्हा, वेअर द व्हेरियस ऑफेन्सेस कमिटेड बाय एनी वन पर्सन are such that he may be charged with
and tried at one trial for each such offense by virtue of the provision of section 219, section 220 and section 221 of CRPC. हे पाहणार आहोत आपण आता. खूप गुन्हे कमिट केलेत त्यांनी, व्हेरियस ऑफेन्सेस कमिटेड बाय वन पर्सन. मग अशा वेळेस कुठं दाखल करायचं ते पाहूया. तर तेव्हा ॲट वन ट्रायल त्याचे सगळ्यांची मिळून एकत्रितपणे एकाच ठिकाणी ट्रायल चालू शकते. वेगवेगळ्या ठिकाणी त्याला प्रवास करायला लागू नये म्हणून काय केलं असतं प्रोव्हिजन, एकाच ठिकाणी ही सगळी ट्रायल चालवली जाते. द ऑफेन्स ऑर ऑफेन्सेस कमिटेड बाय सेव्हरल पर्सन्स. वर पाहिला पण एकाच माणसाने खूप गुन्हे केलेत, वेगवेगळ्या ठिकाणी केलेत, मग त्याची सगळ्याची मिळून ट्रायल एका ठिकाणी चालवली जाऊ शकते. पण आता गुन्हे पण जास्त आहेत. ऑफेन्स ऑर ऑफेन्सेस कमिटेड बाय अ सेव्हरल पर्सन पण जास्त आहेत. आर सच दॅट दे मे बी चार्ज विथ ऑर ट्राईड टुगेदर. त्यांच्यावर एकत्रितपणे गुन्हा दाखल केला जातो बाय व्हर्च्यू ऑफ प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 223 ऑफ CRPC. काय प्रोव्हिजन्स आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. ओके, आणि जेव्हा आपण त्या प्रोव्हिजन्स पाहू तेव्हा पुन्हा हे वाचायचं आहे तुम्हाला. सो the offense may be inquired into or tried by any such a court which is competent or inquire into or try any of the offense. ज्या ठिकाणी हा गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी, किंवा तो माणूस जिथं राहतो त्या ठिकाणी, किंवा मग त्याने जिथं गुन्हे केलेत सगळे सारे त्या सर्वांचं मध्य गाठून त्या ठिकाणी एका माणसासाठी. सेव्हरल लोकांसाठी काय केलेलं आहे, कुठंही म्हणजे कुठलंही एक लोकल ज्युरिस्डिक्शन सिलेक्ट केलं जातं आणि त्या ठिकाणी तो त्यांचा केस चालू राहते. त्याच्यानंतर सेक्शन 185 पॉवर टू ऑर्डर केसेस टू बी ट्राईड